पुणे मुंबई एक्सप्रेसवे राज्यातील सर्वात वेगवान असा रस्ता। या रस्त्याच्या बांधणीसाठी संबंधितांचं अनेकदा कौतुक देखील झालंय। मात्र या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या जमिनींच्या किमती काळाच्या ओघात अतिशय मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि त्यानंतर या जमिनींवरती नजर पडली ती लँड माफियांची आणि वेगवेगळ्या यंत्रणांच्या मार्फत या जमिनी हस्तगत करायला सुरुवात झाली। हे सगळं पाहत होते या पुणे मुंबई एक्सप्रेसवेच्या लगत असलेल्या तळेगाव दाभाडेमधले सतीश शेट्टी। मावळमधून जाणारा हा एक्सप्रेसवे आणि त्याच्या भोवती जे काही सुरू होतं ते सतीश शेट्टी फक्त पाहत नव्हते, तर त्यामुळं अस्वस्थ होऊन त्या सगळ्याबाबत आरटीआय ऍक्टिव्हिस्ट म्हणून त्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली होती। आणि हा आवाज उठवताना अनेक लँड माफियांचा रोष वैमनस्य त्यांनी पत्करलं। आधी त्यांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर त्यांना धमकवण्यात आलं, त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्यांना आपण संरक्षण देऊ असं तत्कालीन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रताप दिघावकर यांनी सांगितलं। हे संरक्षण काही मिळालं नाही। त्यानंतर 13 जानेवारी 2010 ला सतीश शेट्टी यांची दिवसाढवळ्या तळेगावमध्ये धारदार शस्त्रांनी हत्या झाली। हा झाला एक भाग। या हत्येमुळं आपल्या सगळ्या यंत्रणांबाबत एक भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं। मात्र त्याहून मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होणार होतं ते पुढे सतीश शेट्टी यांच्या हत्येच्या तपासादरम्यान ज्या गोष्टी झाल्या किंबहुना झाल्या नाहीत त्यामुळं। 14 वर्ष झालेली आहेत सतीश शेट्टी यांच्या हत्येला आणि या हत्येनंतर सर्वात आधी तपास सुरू केला तो पुणे ग्रामीण पोलिसांनी आणि काही आरोपींना अटक केलं। मात्र पुणे पोलिसांनी अटक केलेले हे आरोपी खरे नाहीतच असं सतीश शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांचं म्हणणं होतं। त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या सगळ्या प्रकरणाचा तपास हा सीबीआय कडे सोपवण्यात आला। सीबीआयने तपास सुरू केला आणि आधी जे पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते तेच यामध्ये आरोपी बनले। पुणे ग्रामीण पोलिसांचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर आणि आणखी त्यांचे पोलीस दलातील सहकारी यांना सीबीआयने अटक केली आणि सीबीआयने न्यायालयासमोर त्यावेळी जे लिखित स्वरूपामध्ये त्यांचं म्हणणं मांडलं तपासानंतर ते असं होतं की पुणे ग्रामीण पोलीस दलातील या पोलीस अधिकाऱ्यांनी सतीश शेट्टी यांची हत्या घडवून आणली। ती का घडवून आणली हा पुढचा भाग। अर्थातच त्याचं कारण होतं सतीश शेट्टी यांच्याकडून या एक्सप्रेसवेच्या भोवताली जमिनी खरेदी करण्याचे जे प्रकार सुरू होते त्यामध्ये जे काही गैरकारभार सुरू होते ते गैरकारभार आरटीआयच्या माध्यमातून माहिती अधिकाराचा उपयोग करून उजेडात आणणं सुरू होतं। त्यानंतर सीबीआयने तपास सुरू केला। भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह काही तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांना अटक झाली आणि तपास पूर्णत्वाला पोहोचतोय असं वाटत असतानाच ऑगस्ट 2014 मध्ये अचानक सीबीआयने या प्रकरणामध्ये क्लोजर रिपोर्ट फाईल केला, म्हणजे तपास बंद करतो असं सांगितलं। आणि त्यानंतर सुरू झाली संदीप शेट्टी यांची न्यायासाठीची लढाई। सतीश शेट्टी यांचे लहान बंधू त्यानंतर संदीप शेट्टी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली, सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली। त्यानंतर क्लोजर रिपोर्ट जो आहे तो मागे घेण्यात आला, पुन्हा तपास सुरू करण्यात आला, पुन्हा सीबीआयने तपास सुरू केला आणि काही तपास झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट त्यांनी फाईल केला। पुन्हा संदीप शेट्टी यांची न्यायासाठीची लढाई सुरू झाली आणि आत्तापर्यंत 14 वर्ष ही लढाई सुरू आहे। संदीप शेट्टी यांनी लग्नही केलेलं नाहीये। त्यांच्या आयुष्याचं एकच ध्येय आहे ते म्हणजे त्यांच्या भावाच्या हत्येला जे लोक कारणीभूत आहेत त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवणं। गेली 14 वर्ष ते ही लढाई लढतायत। एक दिवस जरी सामान्य माणसाला न्यायालयामध्ये जायची वेळ आली तर तो मोठा कातावून जातो, त्याची चिडचिड होते, दमछाक होते। संदीप शेट्टी गेली 14 वर्ष उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय इथपर्यंत ही सगळी लढाई लढतायत आणि या सगळ्या दरम्यान न्यायालयाच्या देखील अनेक बाजू अनेक कंगोरे समोर आलेले आहेत।
आणि त्यामुळं या एका हत्येमुळं आपल्या अनेक यंत्रणा एका अर्थाने एक्सपोज होत आहेत. आत्ता संदीप शेट्टी आपल्यासोबत आहेत. त्यांचा आत्ता आपण इंटरव्ह्यू करण्याचं कारण, मुलाखत घेण्याचं कारण म्हणजे पुन्हा एकदा या हत्या प्रकरणाचा तपास सुरू होऊ शकतो. आरुषी तलवार ही केस आपल्यापैकी बहुतेकांना ठाऊक आहे. त्याच्यावरती एक सिनेमा देखील आला. त्याच्यामध्ये देखील हत्या नक्की कोणी केली हे समजू शकलं नाही. क्लोजर रिपोर्ट वेळोवेळी फाईल होत गेले. यामध्ये देखील 2 वेळा क्लोजर रिपोर्ट फाईल झाला आहे. मात्र आरुषी हत्याकांड हे एका कुटुंबापुरतं मर्यादित होतं. इथं आपल्या सगळ्या यंत्रणा किती मॅनेज होऊ शकतात किंवा किती व्हनरेबल आहेत हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे. संदीप शेट्टी आपल्यासोबत आहेत. ही उजळणी झाली कारण या सगळ्या प्रकरणाला, हत्येच्या 14 वर्ष उलटलेली आहेत आणि अनेकांच्या विस्मृतीत हा सगळा प्रकार गेला असण्याची शक्यता आहे. लोक विसरला असण्याची शक्यता आहे. म्हणून याची थोडक्यात आपण उजळणी केली. मात्र आता संदीप, तुमचं स्वागत. पुन्हा आपण एक एक घटना इथे मांडूयात जेणेकरून किती गंभीर हे सगळं आहे हे समोर यावं. 13 जानेवारी 2010 सतीश शेट्टी यांची हत्या झाली. त्याआधी काय घडत होतं? आता 2 गोष्टींचं मी करेक्शन करतो. तुमच्या ज्या सुरुवातीच्या तुमच्या प्रस्तावनेत तुम्ही जे सांगितलं, पोलिसांना अरेस्ट 2016 मध्ये झाली. म्हणजे पहिला क्लोजर रिपोर्ट फाईल झाल्यानंतर 2 वर्षानंतर झाली. त्यावेळेला त्यांनी कुणालाच अरेस्ट केली नव्हती 2014 मध्ये. तर आता ही सुरुवात जर म्हणायची तर 2008च्या आसपास झाली, किंवा काही शेतकरी सतीशकडे आले की बाबा अशी जमीन आमची अधिग्रहित झालेली आहे आणि त्या अधिग्रहित जमिनीचे आता व्यवहार काही लोक करतात. त्यानंतर मग सतीशने सुरुवात केली. तो RTI ॲक्टिव्हिस्ट होता आणि फार म्हणजे एनर्जेटिक होता. तर तो आणि रेव्हेन्यूमध्ये त्याचं बऱ्यापैकी लोक त्याला ओळखायची, तर तो पटकन डॉक्युमेंट्स काढू शकत होता. तर जसा तो डॉक्युमेंट्स काढायला लागला तसं त्याला लक्षात आलं की फार मोठ्या प्रमाणात ज्या जमिनी सरकार दप्तरी जमा आहेत त्या जमिनी ज्या परत एकदा अवॉर्ड झाल्यानंतर परत कुणाला विकता येत नाही, त्या विकल्या जात होत्या. आणि त्याचबरोबर बऱ्याच इरेग्युलरिटीज होत्या. मोठा लँड बँक बनवण्याचं तिकडे काम चाललं होतं आणि मग त्यामध्ये सगळे नियम धाब्यावर बसून खरेदी खतं चालू होती. तिकडची जी सब रजिस्ट्रार होती त्यांना हाताची धरून काही लोक, काही एजंट्स, काही कंपनीज मिळून हा संपूर्ण कारभार करत होते. जसं त्याच्या लक्षात आलं तसं त्यांनी इन्व्हेस्टिगेशन चालू केलं आणि मग डॉक्युमेंट्स काढायला सुरुवात केली. आणि मग जे काय त्याच्यासमोर आलं त्याच्यावर बेस त्यांनी इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रार जे असतात, जे संपूर्ण रजिस्ट्रेशनचं आपलं कार्यान्वित करतात, त्यांच्याकडे कंप्लेंट केली. आणि जेव्हा ती कंप्लेंट केली तेव्हा त्यांच्याही लक्षात आलं की बरेच इरेग्युलरिटीज आहे. त्यांच्या रिपोर्टमध्ये ते आलं. त्या रिपोर्टच्या आधारे 2009 साली 15 ऑक्टोबर 2009ला सतीशने या सगळ्यांविरुद्ध एक 420 चीटिंग फोर्जरीची कंप्लेंट लोणावळा पोलीस स्टेशनला दाखल केली. ज्या दिवशी ती पोलीस कंप्लेंट दाखल झाली त्यापासून पुढे मग हे सगळं जे घटनाक्रम आहे ते चालू झालं की त्याला आमिष दाखवण्यात आलं, त्याला धमकवण्यात आलं. मला वाटतं एक संबंधित महिला अधिकारी महसूल विभागातल्या त्यांचं निलंबन झालं होतं त्यावेळी. हो, त्यावेळेला त्यांच्यावरती FIR फाईल झाली, त्यांची डिपार्टमेंटल एन्क्वायरी चालू झाली, बरंच काही झालं. आणि त्याच वेळेला जसं मी तुम्हाला सांगितलं इतकी मोठी मोठी लोक इन्व्हॉल्ड होती की एक मोठी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे जी आज पुणे मुंबई एक्सप्रेसवे प्रबंधन बघते ती, आणि त्याच्या ज्या अलाइड कंपनीज हे होत्या त्या सगळ्याच त्यामध्ये दिसत होत्या. तर एवढी मोठी लोक आहेत, एवढ्या लोकांविरुद्ध, मोठ्या लोकांविरुद्ध तू का लढतोस? हे आम्ही फॅमिली म्हणून त्याला म्हणायचो की कशाला करतोस, एवढं काय करायचंय तुला. पण तो असाच होता. तो म्हणजे त्याला ते कोणाचं ऐकायचं नाही. पहिला एकदा लक्षात आलं की काहीतरी गैरव्यवहार होतोय तर तुझ्या मागे लागायचं. त्याला या सगळ्या गोष्टीची भीती नव्हती. पण 12-15 वर्ष जो माणूस सोशल लाईफ जगत होता, कितीतरी लोकांना त्यांनी एक्सपोज केलं होतं, पण त्यांनी कधीही पोलीस प्रोटेक्शनसाठी अर्ज केला नव्हता. त्यांनी पहिल्यांदा आयुष्यामध्ये बरोबर ही फाईल केल्यानंतर 15 दिवसांनी SP पुणे रुरलला अर्ज टाकून या लोकांच्या नावासकट स्वतःची भीती व्यक्त केली होती. म्हणजे त्याचमुळे आम्हाला लक्षात आलं की हा ग्रॅव्हिटी किती जास्त आहे या गोष्टीची. कालावधी काय असेल, तारीख सांगता येईल या त्यांनी जो पोलीस संरक्षणाची मागणी केलेली? अगदी म्हणजे त्यांनी 15 ऑक्टोबरला फाईल केली कंप्लेंट आणि 21 नोव्हेंबरला त्यांनी पोलीस प्रोटेक्शनसाठी अर्ज केला. 21 नोव्हेंबर 2014.
आणि त्यानंतर काही पोलिसांनी त्याचे स्टेटमेंट घेतले आणि आम्ही देऊ वगैरे असं त्यांनी सांगितलं, पण ती कधी आलीच नाही. आणि 13 जानेवारी 2010ला 9ला त्यांनी संरक्षण मागितलंय, डिसेंबर गेलाय आणि 13 जानेवारी 2010ला हत्या झाली. हत्येच्या दिवशी काय झालं नक्की? तो त्याला सकाळी मॉर्निंग वॉकला जायची सवय होती, तर तो रोजच्या सारखे नियमाप्रमाणे 6-6:30 वाजता मॉर्निंग वॉकला गेला आणि मी घरी माझं ऑफिसचं काम करत बसलो होतो आणि एक माणूस 7:15-7:20च्या आसपास माझ्या घरी पळत आला. तो म्हणलं, सतीश तुला कोणीतरी मारलंय रस्त्यावर, तो रक्ताच्या थारोळ्यात पडलाय. मी तसं सगळं सोडून पळत गेलो आणि मी जे चित्र बघितलं माझ्या आयुष्यात मी ते कधीच विसरू शकणार नाही. जेवढ्या क्रूरतेने त्याच्यावरती हल्ला झाला होता आणि तो तर तो विशुद्ध होता, त्याच्यात काही हालचाल नव्हती. मी त्याला तसं उचलून पवना हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तो त्याच्या आधीच गेला होता. आणि जसं मला दुःख या गोष्टीचं झालं की ज्या माणसाने तळेगावसाठी आणि तळेगावरांसाठी इतकं काम केलं, गोरगरिबांसाठी खूप लोकांसाठी काम केलं, त्याला जेव्हा मारण्यात आलं तेव्हा त्यामध्ये त्याचं कोणी गेलंच नाही. पण तो जेव्हा सगळी हत्या झाल्यानंतर पडून होता तरी त्या मदतीला कोणी गेलं नाही. पूर्ण रस्ता मोकळा होता, तो एकटा पडला होता. ती गोष्ट मला कायम दुःख देते. सकाळी 7:15-7:30ची वेळ असेल काही, अर्थातच रस्त्यावरती लोक असणार आहेत, म्हणजे रहदारी जरी मोठी नसेल तरी किमान काही लोक असणार आहेत, मात्र कोणी मदतीला गेलं नाही. आणि हेच मला या संपूर्ण समाजाच्या बद्दल जी एक उदासीनता त्या दिवसापासून सुरू झाली आणि मला लक्षात आलं की हा लढा मलाच लढायला लागणार आहे. आता त्यानंतर तुमचा लढा सुरू झाला. पहिल्यांदा तपास पुणे ग्रामीण पोलीसच करत होते आणि हा तपास करताना तुम्ही मगाशी करेक्शन केलं, पण ते CBIने केलेल्या अटकेबद्दल होतं. पण पहिल्यांदा पुणे ग्रामीण पोलिसांनी म्हणून काही आरोपी अटक केले आणि दाखवलं की सतीश शेट्टी यांची हत्या यांनी केली आणि आम्ही या हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे. आणि त्यामुळं काही काळ पुणे पोलिसांना एका अर्थाने थोडासा रिलीफ मिळाला. मात्र तुमचा या पुणे पोलिसांच्या या तपासावरती, दाव्यावरती विश्वास नव्हता, बरोबर? जे आरोपी त्यावेळी अटक केलेले आहेत ते खरे नाहीतच असं तुमचं म्हणणं होतं, बरोबर? का? त्याला 2 कारण. एक कारण असं आहे की त्या काळामध्ये आमच्या घरामध्ये चर्चा फक्त या लँड स्कॅमचीच चालली होती, जी काही प्रेशर चाललं आहे ते. आणि त्यांनी ज्या आरोपींना त्यामध्ये अटक केली होती त्यातला जो मुख्य आरोपी होता त्याने ऑलरेडी सतीशकडनं माफी मागून तो विषय थांबला होता. आधी जो त्यांचा जो वाद होता तो थांबला होता आणि ती चर्चा मग सतीशने कधी आमच्याबरोबर केलीच नाही की त्या माणसाकडनं मला काही धोका आहे काय. म्हणजे त्याचं जर तुम्ही प्रोटेक्शनसाठी लिहिलेलं पत्र वाचाल त्यामध्ये त्यांनी ते कोणाचा उल्लेख केलेलाच नाही, बरोबर? आता त्यानंतर मग तुम्ही हरकत घेतली त्यावेळेच्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासाबाबत. प्रकरण उच्च न्यायालयाकडे गेलं आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर यामध्ये CBIची एंट्री होते, तपास CBIकडे सोपवला जातो, बरोबर? पुढे CBIकडे जसं तपास वर्ग झाला तेव्हा आम्हा सगळ्यांच्याच आशा वाढल्या. कारण की क्लेमॅन म्हणून आपण आयुष्यात कायम CBI एक अशी यंत्रणा आहे की जी असे केसेस पटकन सोडवते आणि चांगलं काम करते आणि त्यांच्यावरती कोणाचा इन्फ्लुएन्स नाही, असं एक आपलं एक समज आहे जो भयानक चुकीचा आहे. म्हणजे या गेल्या 14 वर्षाच्या माझ्या अनुभवाने मी तुम्हाला पक्क सांगू शकतो ते. पण CBIकडे जेव्हा हा तपास गेला तर पहिल्यांदा त्यांनी एक, आणि हे बघा ह्या केसमधलं सगळ्यात जे अप्रूप गोष्ट जी आहे ती ही आहे की या केसमध्ये 4 यंत्रणा म्हणजे 4 वेगवेगळ्या टीम्सनी तपास केला. पहिला पुणे रूरल पोलिसने केला, त्यानंतर CBIच्या STFने केला, त्यानंतर CBIच्या ACB पुणेने केला आणि शेवटी CBIच्या स्पेशल क्राईम्स युनिट 2 दिल्ली यांनी केला. आता का असं झालं याला पण कारण आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की का असं झालं, प्रत्येक गोष्टीला कारण आहे. आपण ती पुढे जाऊ, पण पहिला आपण की पहिल्यांदा जेव्हा CBIकडे तपास गेला तुम्हाला आशा निर्माण झाली की काहीतरी होतंय, आरोपींपर्यंत CBI पोहोचतंय. तर पहिल्यांदा जेव्हा मला CBI टीम भेटली म्हणजे STFची टीम होती, त्यामुळे त्याचे आयो होते प्रमोद कुमार माझी म्हणून जे डेप्युटी SP होते. तर त्यांनी जेव्हा माझ्याशी संभाषण केलं तेव्हा त्यांनी मला ह्या गोष्टीचं पूर्ण हे दिलं, त्यांचा दुजोरा दिला की तुमची जी थिअरी आहे तीच बरोबर आहे, हे जे काही दिसतंय त्याच्याप्रमाणे आम्हाला असं वाटतं हीच लोक आरोपी आहेत आणि आम्ही लवकरात लवकर या लोकांना अटक करू. आता आम्ही जसं म्हटलं ना, आम्ही CBIला तर काही सांगू शकत नाही किती वेळात करा काय, कारण आम्ही वाट बघत होतो.
पण वर्षभर काही झालं नाही, काही अटक झाल्या नाही, काहीच झालं नाही. पण 2011 साली ज्या लोकांना पोलिसांनी अरेस्ट केलं होतं त्यातली काही लोक मुंबई उच्च न्यायालयात बेलसाठी गेले होते. आणि एक संयोग म्हणा की ज्या बेंचनी सीबीआयकडे हा तपास पाठवला होता त्याच बेंचमधले एक जज ती हिअरिंग ऐकत होते. आणि 1 वर्षानंतर पण सीबीआय ज्या लोकांविरुद्ध FIR त्यांचा तपास करत नाही म्हटल्यावरती ते जज भडकले त्यांच्यावर की आमच्याकडे हे वर्षापूर्वी आलं होतं तेव्हा क्लिअर कट FIR मध्ये जी नावं दिली होती त्यांच्याविरुद्ध तुम्ही काही करतच नाही आहेत. आणि त्या ऑर्डरमध्ये त्यांनी असं स्पेसिफिक लिहिलेलं आहे की ही लोक पॉवरफुल आहेत म्हणून तुम्ही यांना हात लावत नाही आहात का. जेव्हा ही ऑर्डर झाली तेव्हा सीबीआयची जरा धावेदाण आणली. जिथं जज स्वतः सांगतोय की तुमचा वेस्टेड इंटरेस्ट या लोकांना म्हणजे त्यांना न इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी, त्यामुळे मग सीबीआयने परत पहिली टीम बाजूला केली आणि नवीन टीम इन्व्हेस्टिगेशनसाठी लावली. ती आहे जी पुण्यामध्ये आकुर्डीमध्ये जे सीबीआयचं ACB आहे अँटी करप्शन ब्युरो, त्याचे एक ऑफिसर आहेत SP सिंग, जे डेप्युटी SP होते तिथे, त्यांच्या हातामध्ये ते आयोग झाले आणि त्यांनी तो तपास हातात घेतला. आणि त्यावेळेला आपले मुंबईचे जे झोनचे डायरेक्टर होते ते होते ऋषिराज सिंगजी, जे तुम्ही आदर्श कॅम्पमध्ये ज्यांनी भरपूर तुमच्या माहिती असेल की काम केलं असेल. ज्या वेळेला ह्या टीमकडं हे इन्व्हेस्टिगेशन आलं त्यावेळेला इन्व्हेस्टिगेशननी खूप बेस पकडला, गती पकडली. आणि मग IRB रिलेटेड जे कोण लोक होती त्यांच्या विरुद्ध कारवाई म्हणजे इन्व्हेस्टिगेशन चालू झालं. IRBच्या ऑफिसेसवरती रेड झाली, बऱ्याच लोकांचे IRB रिलेटेड लोकांचे पॉलिग्राफ टेस्ट झाले, लाय डिटेक्टर टेस्ट झाले, त्यांचे CDRचं अनालिसिस झालं, बरंच काही झालं. आणि हे सगळं इन्व्हेस्टिगेशन होत असताना मी वारंवार सीबीआयच्या ऑफिसला जाऊन समजून घेत होतो की इन्व्हेस्टिगेशनवर काय झालं. आणि कधीही त्या संपूर्ण वेळेमध्ये त्यांनी आम्हाला दुसरा अँगल सांगितलंच नाही. ते म्हटले हीच लोक आहेत आणि ह्याच लोकांनी केलेलं आहे आणि आपण इन्व्हेस्टिगेशन एकदम वॉटर टाईट करू आणि मग आपण चार्जशीट यांच्या विरुद्ध फाईल करू. असं करत करत 3 वर्ष गेली. 2014 उजाडला. तर 2014ला जर तुम्ही बघाल एक न्यूज रिपोर्ट पण देऊ शकतो की त्यावेळेचे जे स्पेशल मुंबई झोनचे डायरेक्टर होते त्यांनी असं स्पेसिफिकली सांगितलं की बाबा आम्ही संपूर्ण तपास कंप्लीट केला आहे, लवकरच आम्ही अरेस्ट करू या केसमध्ये. आणि पण माझ्या लक्षात यायला लागलं होतं की जे फ्रीडम होतं जे डिस्कशनचं आमचं आणि ज्या इझिली ही गोष्ट इन्व्हेस्टिगेशन काय चालले सांगत होते ते सांगायचं आता कमी केलेलं आहे. एक मिनिट पॉज करूया काहीतरी ठरवले. तर मला असं लक्षात यायला लागलं की जे तेव्हाचे केशव कुमार म्हणून जे इथले मुंबई झोनचे डायरेक्टर होते जे फार आधी प्रोएक्टिव्ह होते, त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट तोडला. आमचे आयो होते ते पण थोडेसे जरा मला लक्षात यायला लागलं की ते फार प्रेशरमध्ये स्ट्रेसमध्ये अंतर राखून वागायला लागले. तर मी आणि ह्या जर तुम्ही ह्या संपूर्ण केस बघाल ना यामध्ये 2 FIR आहेत. एक FIR माझ्या भावाने जी फाईल केली होती या लोकांविरुद्ध लँड माफिया म्हणजे लँड ग्रॅबिंगची आणि दुसरी मर्डरची FIR. तर सीबीआयने स्वतःनेच जी बंद केलेली केस होती पोलिसांनी लँडची ती कोर्टात जाऊन कोर्टाला असं सांगून की बाबा ह्याच केसमुळे सतीश शेट्टीचा मर्डर झालाय, तुम्ही आम्हाला इन्व्हेस्टिगेट करायला द्या म्हणून 2 पिटिशन्स फाईल केल्या ज्या कधी सीबीआय करत नाही. सीबीआय मोठं कुठलीच केस मागत नाही. एक तर स्टेट गव्हर्नमेंट किंवा हायकोर्ट देतं, पण इथं स्वतः ते गेले 2 पिटिशन्स फाईल केली. बेस ऑफ दॅट पिटिशन म्हणजे त्या पिटिशनचा बेस हेच होता की सतीश शेट्टीने हे जे FIR फाईल केली हा त्यात बेसिक मोटिव्ह आहे त्या मर्डरचा, म्हणून आम्हाला लँड केस पण आम्हाला इन्व्हेस्टिगेट करू द्या कारण की पोलिसांनी ती केस बंद केली. तर ह्या पिटिशन्स पण तेव्हा चालू होत्या बॅकग्राऊंडमध्ये. तर मी म्हटलं हे काय चाललंय की ही लोक स्वतःच गेली कोर्टामध्ये, आता स्वतःच कोर्टामध्ये जात नाहीये, त्यांचा वकील काही आर्ग्यू करत नाहीये, लांबणीवर पडतंय. मग मी एक दिवशी जाऊन आमच्या आयोला पकडलं की सर मला तुम्ही सांगा, मला काही नॉर्मल वाटत नाही, काय चाललंय. आता ही आहे फेब्रुवारी-मार्चच्या आसपास 2014च्या आसपासची गोष्ट. तर मी त्यांना विचारलं की काय चाललंय, मला हे थोडंसं विचित्र वाटतंय. मग त्यांनी मला असं सांगितलं की संदीप मला डायरेक्टर CBI तेव्हा रणजित सिन्हा हे डायरेक्टर होते आणि स्पेशल डायरेक्टर अनिल सिन्हा होते, यांनी मला दिल्लीला बोलवलं आणि ते माझ्या मागे लागले की केस क्लोज कर. तुम्ही म्हटलं असं क्लोज कशी कराल ना, तुम्ही इतकं इन्व्हेस्टिगेशन केलंय, तुमच्याकडे एवढं मटेरियल आहे, चार्जशीट करण्याइतपत मटेरियल आहे आणि तुम्ही कसे बंद कराल. संदीप त्यांनी तर ठरवलं की बंद करायची, मला तर बंद करायची नाही, माझ्यावर खूप प्रेशर आहे बंद करायला. पण मी त्यांना सांगितलं मी काय असं बंद करू शकत नाही, माझ्याकडे एवढं एव्हिडन्स असताना मला दिसतं पोलिसांची केस टोटली खोटी आहे, खोट्या लोकांना अडकवलेलं आहे आणि मी कसं ऐकू त्यांचं.
आता आणि हे आमचं एक 30-40 मिनिटाचं एक पूर्ण संभाषण होतं. ते का मला माहित नाही, मी रेकॉर्ड केलं. कारण की मला कुठेतरी असं वाटायला लागलं की ही आता गोष्ट आपल्या हाताबाहेर निघून जाईल, आपल्याकडे काहीतरी पाहिजे होतं कोर्टात गेलं तर ते इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर बरोबरचं माझं जे म्हणणं आहे ते मी संपूर्ण रेकॉर्ड केलं. आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आल्या. म्हणजे त्यांनी सगळं सांगितलं की बाबा कसे पोलीस ऑफिसर्स मर्डरच्या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्ड आहेत, कुठले एव्हिडन्सेस त्यांच्याकडे आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांनी तिकडे जाऊन डायरेक्टरला सांगितल्या होत्या. आणि एवढ्या गोष्टी सांगितल्यानंतर डायरेक्टर का बंद करायला लागले आणि अनलेस त्याला काही वेस्टेड इंटरेस्ट त्यांचा नाही आहे, हा संशोधनाचा विषय. त्याच वेळेला जसं मी तुम्हाला हायकोर्टामध्ये एक केस चालू होती जिथं त्यांनी सांगितलं होतं की मर्डर हा या लँडमधल्या FIR मुळे झालेला आहे. तर त्या मध्ये हायकोर्टाने ऑर्डर केली आणि त्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली दिलं हायकोर्टाने की इथं जे CBI त्यांचं म्हणणं आहे की प्रायमा फेसी जी FIR यांनी फाईल केली होती सतीश शेट्टींनी, हाच त्यांच्या मर्डरचा मोटिव्ह. आता ही गोष्ट आहे 8 ऑगस्ट 2014ची. आता जेव्हा ही ऑर्डर झाली तेव्हा मी तर आमच्या आयोगांना म्हटलं की आता काय करणार तुमचे ऑफिसर्स, की आता स्वतःच मी कोर्टामध्ये जाऊन सांगितलेले, आता वर्षभर तर यांना बंद करता येणार नाही कारण की त्यांना तर इन्व्हेस्टिगेशन दाखवायला लागेल त्याच्यामध्ये. आता ही गोष्ट आहे 8 ऑगस्ट 2014 शुक्रवार. मध्ये 2 सुट्ट्या आल्या, शनिवार आणि रविवार. शनिवारी संध्याकाळी त्यांना त्यांच्या हेडक्वार्टरमधनं दिल्लीच्या फॅक्स आला. कुठल्याही परिस्थितीत सोमवारी 11 वाजेपर्यंत तुम्ही क्लोजर रिपोर्ट पाहिजे. बघा CBIचं काम कसं चालतं, अनेक जण आरोप करतात, मात्र ज्या CBIच्या तपास पथकाकडून 8 ऑगस्टला न्यायालयात सांगितलं जातं की हे आरोपी आहेत आणि मी आता ही केस जवळपास तपास पूर्ण करत आणलाय, त्याच CBIकडून शनिवार रविवार उलटल्यानंतर 11 ऑगस्टला सोमवारी क्लोजर रिपोर्ट फाईल केला जातो. फाईल करताना कारण आणि सगळ्यात मोठी गंमत जर तुम्ही ती क्लोजर रिपोर्ट बघाल तर चार्जशीट वाटेल तुम्हाला की त्यामध्ये वरून खालपर्यंत म्हणजे अगदी त्याला पैशाची ऑफर दिली असं माहिती, त्याला धमकवण्याची माहिती, पोलिसांमध्ये त्याला मर्डर झाल्यानंतर पैशाच्या देवाणघेवाण एका अर्थाने त्या क्लोजर रिपोर्टला सुरुवातीला जे काही लिहिलं त्यामध्ये CBIने म्हटलेलं आहे स्वतःच की असं असंच घडलेलं आहे, मात्र तरी पण आम्ही हा तपास बंद करतो. नाही, त्याला एक कारण आहे बघा काय, CBIची जी प्रोसेस आहे ना ती समजून घ्या पाहिजे की CBI मध्ये नॉर्मली पोलीसमध्ये कसं असतं की इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर हा फायनल अथॉरिटी असतो. चार्जशीट मध्ये जे काही लिहिलं जातं तो ठरवतो, ठीक आहे, बाय ऍडवाइस, पण तोच ठरवणार. त्याने जर ठरवलं ऍडवाइस ऐकायचं त्याला कोणी अडवू शकत नाही. CBI मध्ये तसं नाही. CBI मध्ये इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर स्वतःची फायनल रिपोर्ट देतो, ती मग तुमचा झोनचा हेड बघतो, मग ती दिल्लीला जाते, सगळी प्रोसेस. तर त्यामुळे टेक्निकल भाग झाला कारण मग त्याच्यामुळे फरक काय पडतो लक्षात घ्या की CBIच्या आयोग जो ग्राउंडवर काम करत असतो त्यांनी घेतलेले एव्हिडन्सेस सगळे त्यांनी टाकले, पण शेवटचं पान होतं डायरेक्टरचं जिथं तो म्हटलं की हे सगळं जरी असलं तरी मला असं वाटतं की प्रायमा फेसी केस बनत नाही म्हणून आम्ही बंद करतो. त्यानंतर पुढे त्यानंतर तुमचा लढा सुरू झाला की हा जो काही क्लोजर रिपोर्ट आहे तो मागे घेण्यात यावा आणि पुन्हा तपास सुरू व्हावा. तर हे झालं जसं झालं मला तर फार म्हणजे एवढं भयानक डेअरिंग कुठलीही इन्स्टिट्यूशन कशी करू शकते की आज हायकोर्टात तुम्ही एक गोष्ट करताय आणि त्याच्या टोटली विपरीत गोष्ट तुम्ही 2 दिवसांत करता. म्हणून मी त्याच बेंचकडे स्वतः इन पर्सन गेलो दुसऱ्याच दिवशी जसा तो क्लोजर रिपोर्ट फाईल झाला आणि मी त्या बेंचला विचारलं, सर तुम्हीच काल ह्या लोकांना परमिशन दिली की बाबा तुम्ही जमीन घोटाळ्याचा तपास करा आणि तो प्रायमा फेसी मोटिव्ह, आज यांनी मर्डरची केसच बंद केली. म्हणजे ज्या केससाठी त्यांनी तो तपास हातात घेतला होता तो तपास करायच्या आधीच त्यांनी बंद केला. म्हणजे काय लॉजिक काय याच्यामध्ये काय कळत नाही. तर जजेस पण थोडेसे हे झाले की खरं झाले की हे काय आहे. पण त्यांनी मला सांगितलं की बघा तुम्ही आता हे पेटिशनर आहेत CBI, मग त्यांच्या विरुद्ध मला काही ऑर्डर करता येणार तर मी तुमची एक फ्रेश पेटिशन टाका. मग मी स्वतःची एक फ्रेश पेटिशन टाकली आणि त्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की आता हे लोक बुलडोज करायचा पूर्ण प्रयत्न करतील. त्यामुळे मी सरळ आरोप स्पेशल डायरेक्टरवर माझ्या पेटिशनमध्ये टाकले की ह्या लोकांनी आयोवरती प्रेशर आणलं आणि मी त्या पेटिशनमध्ये एवढंच सांगितलं की माझ्याकडे ह्याचे पुरावे आहेत, वेळ आली तर आम्ही ते पुरावे समोर आणू. आणि कोर्टाने सांगितलं की बाबा यांनी जे काही सांगितलेले त्याच्याबद्दल तुम्ही CBIने उत्तर द्यावं. मग CBIने परत टाळा 2 महिने घालवले. त्याच काळामध्ये मी फार प्रयत्न केला की कोणीतरी ब्रॉडकास्ट करावं ते 2-3 जसं तुम्ही केलं काही चॅनल्सने अजून 2-3 चॅनल्सनी डिसेंबरमध्ये ते ब्रॉडकास्ट केलं. जशी ती ऑडिओ ब्रॉडकास्ट झाली तसं CBIला लक्षात आलं की आता हे काय आपल्या हाताबाहेर जर विषय जाईल, कोर्टात जर हा विषय आला तर फार आपली नाचक्की होईल.
तर त्यांनी काय केलं, जानेवारी 2015 मध्ये परत IRB वरती रेड केली. रेड करून कोर्टात येऊन सांगितलं की त्या रेड्समध्ये मर्डर रिलेटेड आम्हाला नवीन एव्हिडन्स सापडलेला, म्हणून आम्ही परत इन्व्हेस्टिगेशन चालू करणार आहे. ही तर कोर्टाने ऑर्डर दिलेली नाही, इथं परत CBI स्वतः आलेली. परत तिने सांगितलं की आम्ही IRB वरती रेड केली, तिथं आम्हाला मर्डर रिलेटेड नवीन एव्हिडन्स सापडलाय आणि काय म्हणतात क्लिंचिंग एव्हिडन्स, असा एव्हिडन्स की आम्ही बंद केलेली आहे स्वतः चालू. आता हे झालं 2015 मध्ये. त्यांनी तिकडे कोर्टात झालं आम्ही एक नवीन टीम देतोय, दिल्लीची टीम आहे, स्पेशल क्राईम्स युनिट 2, आणि ते आता तपास करतील. आता मी म्हटलं ठीक आहे, मला माहिती होतं कारण काय, आणि मला माहिती होतं की त्या फक्त त्या ऑडिओमुळं बिथरून त्या लोकांनी हे केलेलं आहे. पण म्हटलं ठीक आहे, आता नवीन टीम येईल, आपण त्यांच्यावर त्यांना कॉपरेट करू, त्यांना जी मदत लागेल ती करू, पण त्यांना ते तपास करायला मदत करू. ती नवीन टीम मला भेटायला आली. त्याचे आले होते विजय शुक्ला, मिस्टर विजय शुक्ला, DIG जे त्या युनिटचे आहेत ते स्वतः आले बरोबर. आणि ते मला कळेगावात घराबाहेर भेटले एका रेस्टॉरंटमध्ये. त्यांनी मला सांगितलं की संदीप बघा, आम्हाला हे सापडले, आम्ही 6 महिन्यात आहात, म्हणून तपास पूर्ण करू आणि गिल्टी आहे त्यांना अरेस्ट करू, पण तुम्ही तोपर्यंत आम्हाला वेळ द्या, तुम्ही मीडियामध्ये जाऊ नका, काही बोलू नका. मी म्हटलं सर तुम्हाला किती टाईम पाहिजे? म्हणजे 6 महिने पाहिजे. म्हणजे 1 वर्ष दिलं मी. मला आजची तारीख लिहा, आजपासून 1 वर्षापर्यंत मी कुठल्याही मीडियाच्या माणसावर बोलणार नाही, कुठल्याच माणसावर बोलणार नाही. आणि तो काळ तुमच्या लक्षात असेल की 2015 ते 16, 17 मी कोणाचीच बोललो नाही. अशी चर्चा चालू झाली की संदीप शेट्टी मॅनेज झाला की तो बोलत नाही. पण मी त्यांना शब्द दिला होता की मी वर्षभर कुठल्याच, मला जरी अडचण वाटली की तुम्ही करत नाही तर मी वर्षभर तुम्हाला वेळ देणार. वर्ष झालं. वर्ष झाल्यानंतर मी त्यांना फोन केला DIGना की सर तुम्ही मला म्हटलं 1 वर्षामध्ये आम्ही करू, काहीच झालेलं नाही अजून. नाही म्हणजे आम्ही असंच काम करतो, आम्ही काय तुमच्या पद्धतीने काम करू शकत नाही, आम्हाला जसं पटेल तसं आम्ही करू. पण आता मी काय करू शकतो त्यावेळेला. पण बघा सतीशचं मला पहिल्यापासून म्हणणं होतं, म्हणजे सतीश जेव्हा होता आणि मी त्याला म्हणायचो की सतीश तू कशाला करतो, तुला कोणी काय केलं तर. तुम्हाला वाटतं संदीप मला जर कोणी काय केलं ना, मी मेल्यानंतर पण हिला त्यांना दाखवेल मी कोण आहे. आणि तीच गोष्ट जशी म्हणतात ना की काही गोष्टी अशा झाल्या या संपूर्ण याच्यामध्ये जी मला मदत झाली, ज्याची मला अपेक्षा नव्हती. तर त्यात असं झालं की एक रॉयटर्सचे जे संपादक होते त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि मला म्हटले की संदीपजी असं असं तुमची केस आहे आणि जोजिला पास हे जे प्रोजेक्ट आहे काश्मीरमधलं हे सिंगल बिल्डिंगमध्ये IRBला मिळालेलं आहे. तर आम्ही त्याच्यावरती एक स्टोरी करतोय, तर आम्हाला तुमच्या केसबद्दल माहिती पाहिजे. तर मी त्यांना सगळी माहिती पाठवली. माहिती पाठवल्यानंतर मला फोन आला की सर जी आम्ही दिग्विजय सिंगजींनी राज्यसभेमध्ये उचललेलं आहे, तर तुम्ही त्यांच्याशी बोलाल का? तर मी म्हटलं नाही सर, मी आजपर्यंत कुठल्या पॉलिटिशियनला भेटलेलं नाही, मला खरंच यात पॉलिटिकल काय करायचं नाही. पण ते अनायास ते गेले आणि त्यांना ही गोष्ट सांगितली. तर दिग्विजय सिंगजींच्या ऑफिसमध्ये मला फोन आला, संदीप असं ना करू, तुम्ही येऊन आम्हाला तुम्ही भेटा, आम्हाला समजवा तरी काय. म्हणून मी तिकडे गेलो. तिकडे मी हे सगळे एव्हिडन्स समोर ठेवलं. तर ते एकदम हे झाले. त्यांनी दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली दिल्लीमध्ये आणि तिथं हे ऑडिओ परत संपूर्ण मीडियामध्ये त्याला पक्षीय राजकारणाचं स्वरूप आलं. पण ऐका, इथून पुढच्या गोष्टी अधिक हादरवून टाकणार आहेत. तर झालं तर सगळं पळापळ चालू झाली परत. आणि झी मधनं एक रिपोर्टर आहेत संतोष कुमार, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी येऊन मग ते ऑडिओ आणि ह्याच्यावर एक रिपोर्ट बनवली. तर त्यांना CBI वाल्यांनी बोलून घेतलं इकडं त्यांच्या ऑफिसमध्ये. त्यांचं स्वतःचं वर्जन त्यांनी मला सांगितलं की मला त्यांनी बोलून घेतलं होतं. आणि आंधळकर आणि कवठळे अटक व्हायच्या 2 दिवस आधी त्यांनी मला फोन करून सांगितलं की संदीप आता अटक होणार. 2 दिवस आधी आणि 2 दिवसांनी अटक झाली. तारीख ही 2016 मध्ये असेल तारीख. जर आता जसं म्हणलं 14 वर्ष आली. म्हणजे तुमचं CBI अधिकाऱ्यांसोबतचं जे संभाषण आहे ते तुम्ही उघड केलं. त्यानंतर तुम्हाला फोन आले दिग्विजय सिंग यांच्याकडून आणि त्यानंतर शांत झालेली CBI पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाली आणि त्यानंतर दोघांना अटक झाली. बरोबर. आता जी अटक झाली त्यावेळेला जर तुम्ही माझा बाईट बघितला असेल, आजही असेल रेकॉर्डला, त्यावेळेला मी सांगितलं बा मी यांनी अरेस्ट का केली मला माहिती. जोपर्यंत ते चार्जशीट फाईल करत नाही तोपर्यंत मला CBIवर विश्वास. कारण की मला माहिती होतं की हे आउट ऑफ ऑब्लिगेशन होतं, हे काय स्वतः त्यांनी मनाने केलं नव्हतं. आणि तेच झालं. 3 महिन्यापर्यंत त्यांना आतमध्ये ठेवलं आणि जेव्हा चार्जशीट फाईल केली तर टोटली म्हणजे सगळे बेलेबल ऑफेन्सेस लावले.
आता 302 मध्ये तुम्ही तुमची जर प्रेस नोट बघितली तर तुम्ही असं म्हणताय खऱ्या अपराध्यांना वाचवण्यासाठी यांनी तपास भरकटवला. म्हणजे यांना तर माहिती कोण आहेत खरे अपराधी. तर ह्यांना खरे अपराधी माहिती आहे ते 120B मध्ये आले. 120B म्हणजे 302 त्यांना लागायला पाहिजे. रूल आहे दॅट इज. कुठल्याही ऑफेन्स मध्ये जर कोणी मदत केली तेच साहेब आंदळकर, नामदेव कवठाळे यांच्यावरती आरोप नक्की काय होता तुम्ही थोडं त्यांचं सीबीआयने जेव्हा त्यांना अरेस्ट केले त्यांनी असा आरोप केला त्यांच्यावर की ह्यांनी खऱ्या मारेकऱ्यांना वाचवण्यासाठी किंवा खऱ्या कॉन्स्पिरेटर्सला वाचवण्यासाठी पोलिसाचा तपास भरकटवला आणि त्यात खोटे एव्हिडन्सेस गोळा केले, खोटे विटनेसेस घेतले. हे सगळं ते पार्ट ऑफ चार्जशीट आहे. आता मी नॉर्मल माणूस काय विचारेल की जर मी कुणाला तरी वाचवतोय तर मला तर माहिती आहे ना कुणाला वाचवतोय. म्हणजे तुम्हाला माहिती कोणी मारले, जर तुम्हाला माहिती कोणी मारले तर तुम्ही त्याच्याकडे ते काढू का नाही शकत? काय काढू शकत नाही याचं काय? हत्या कोणी केली, कोणत्या शस्त्रांनी केली, हत्या करणारे प्रत्यक्ष मारेकरी कोण होते हे सीबीआय काही सांगू शकलं नाही ना. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांनी जेव्हा तपास सीबीआय हातात घेतल्यापासून मधला जो 2 वर्षाचा काळ सोडला तर पूर्ण काळ त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करायचंच नाही असं ठरवलं. त्या 2 वर्षामध्ये जे एव्हिडन्सेस गोळा झाले ते सीबीआय एसीबीने केले. हे आंदळकर आणि हे काही काळ कारागृहामध्ये राहिले. हो, कारण की बघा तुम्ही जर बघाल ना की माझ्या FIR मध्ये फक्त वीरेंद्र म्हैसकरचं नाव होतं. मी जयंत डांगरेला ओळखत नव्हतो, अजित कुलकर्णीला ओळखत नव्हतो, आंदळकरांना ओळखत नव्हतो, तर कवठाळेला ओळखत नव्हतो. सीबीआयने तपास करून त्यांना ऍड केल्या जाते. सीबीआयच्या तपासानंतर जी लोक अक्यूज झाली. मी काही माझ्या FIR मध्ये थोडक्यात एव्हिडन्स असल्याशिवाय कोणाला अक्यूज म्हणून तर फाईल करणार नाही. तर एकंदरीत सीबीआय जितकं माझं त्यांचं संभाषण झालं, जे काय मटेरियल एव्हिडन्स त्यांनी गोळा केले, मला वाटतं म्हैसकरांना याच्यातून क्लीन चिट पण न्यायालयाकडून मिळाली. जसं मी म्हणाल ना की सीबीआय कशी काम करते आणि सीबीआय कुठल्या स्तराला गेली जर तुम्ही बघाल की जसं मी म्हणाल की सीबीआयने स्वतः सोमोटो जाऊन हायकोर्टामध्ये सांगितलं की जी क्लोजर रिपोर्ट पोलिसांनी प्लॅन केसमध्ये फाईल केली ती चुकीची आहे. त्यांच्या विरुद्ध तुम्हाला म्हणजे तिथं त्यांना कोर्टाला कन्व्हिन्स करायला लागलं की बाबा ही चुकीची आहे, बरोबर. त्यानंतर परत पुढच्या दुसऱ्या कोर्टामध्ये गेले डिव्हिजन बेंचकडे की आता आम्हाला हा तपास करू द्या कारण की हे मर्डरचं कारण आहे. त्यानंतर पुढे काय झालं? आंदळकर अटक झाले, कारागृहात गेले आणि त्यानंतर मला किती काळ होते? 3 महिने ना. जे काही स्टँडर्ड 3 महिने चार्जशीट पर्यंत आहे आणि चार्जशीट फाईल केली तर बाय डिफॉल्ट त्यांना बेल मिळाली कारण की सगळे बेलेबल ऑफेन्सेस होते. त्यानंतर परत सीबीआय झोपली 2 वर्ष. 16 नंतर 2 वर्ष ते कुठंच आले नाही. म्हणजे जर मध्ये तुम्ही ऐकलं असाल 17 मध्ये एक काही न्यूज चॅनल्सनी हे चालवलं की इथं ते लोक सरकारी गेस्ट हाऊस त्यांनी घेतलेले 2 रूम्स, त्याचे पैसे पण दिले नव्हते, 1 वर्षाची बंदच पडून होती आणि ते सीबीआय म्हणून कोणी उघडत नव्हतं. म्हणजे ज्या वेळेला चार्जशीट फाईल झाली, अल्बाना अटक केली आणि पुढील तपासासाठी आम्ही तपास चालू होतो म्हटले, त्या दिवसाला ते सीबीआय वाले गेले, ते काय परत आले. ठीक आहे. त्यानंतर तुमचा पुन्हा न्यायालयामध्ये लढा सुरू झाला. तर 2018 साली त्यांनी परत एक नवीन क्लोजर रिपोर्ट फाईल केली. आणि ती क्लोजर रिपोर्ट म्हणजे आपण जसं एखादी सुट्टीचा अर्ज करतो ना, दीड पाणी अर्ज होता की आम्ही सगळं प्रयत्न केले, आम्हाला कोणी काही भेटलं नाही, वीरेंद्र म्हैसकरचं ह्याच्यात काही नाही, आम्ही क्लोज केस बंद करतो. आता जे पोलीस मॅन्युअल आहे त्यांनी स्पेसिफिकली सांगितले तुम्ही जेव्हा पण कुठला तपास क्लोज करता तर तुमचा पूर्ण तपास तुम्ही कसा केलेला हा 178(3) सांगितलं नाही, तर तसा एक रिपोर्ट फाईल करायची असते ती केली. त्यानंतर पुन्हा तुमची न्यायालयामध्ये लढाई सुरू झाली की क्लोजर रिपोर्ट 2 वेळा जे फाईल झाले ते पुन्हा मागे घेण्यात यावेत, पुन्हा सीबीआय मी तपास करा. तर मी क्लोजर रिपोर्टला त्या इथे चॅलेंज केलं सेशन कोर्टमध्ये. सेशन कोर्टमध्ये आम्हाला काही बोलूच दिलं नाही. पहिल्या हिअरिंग नंतर पुढच्या हिअरिंगच्या आधीच त्यांनी ऑर्डर पास करून टाकली, पण ते अपेक्षित होतं. मग मी हायकोर्टामध्ये गेलो. हायकोर्टामध्ये मी सगळे एव्हिडन्स लावले आणि कोर्टात गेलो. कोर्टामध्ये फाईल केली. मी कोर्टमध्ये फाईल केल्यानंतर आधी तर काही दिवस माझी केस लागतच नव्हती आणि एक दिवशी आमच्या वकिलांना फोन आला की IRBच्या लोकांनी आपले पेपर्स मागितले. तुम्ही म्हणलं त्यांचा काही संबंध, ते काही रेस्पॉन्डंट नाही आहेत माझ्या पिटिशनमध्ये, ते अक्यूज आहेत, त्यांचा काही संबंध नाही आहे, मी काही देणार नाही. मग ते एका बेंच पुढे गेले. मी बेंचचं नाव घेत नाही. एका बेंच पुढे गेले आणि त्यांना लोकच नसताना म्हणजे त्यांना त्यांचं कारणच नाही तिकडे जाऊन बोलण्याचं, तिथं जाऊन त्यांनी इंटरव्हेन्शन केलं की बाबा आम्हाला तुम्ही यात पार्टी करा. आता त्या बेंच पुढे माझी केस पण नाही आहे. त्या बेंचने सो मोठं ती केस स्वतःकडे घेतली. सो मोठं केस घेतल्यानंतर आम्हाला बोलवलं. तर आम्ही म्हटलं की सर हे तर अक्यूज आहे, यांना तर CRPC प्रमाणे यांना अलाउडच नाही आहे. नाही ते आपण बघूयात काय करायचं त्यांचं, तुम्ही या पुढच्या तारखेला. आम्ही पुढच्या तारखेला गेलो. तिथं गेल्यानंतर म्हणजे ह्यांचं राहू दे, तुमचं मी काय ऐकू डिस्पोज.
1-1.25 मिनिटामध्ये आमची त्यांनी डिस्पोज केली. अच्छा. ऑर्डर किती मोठी माहिती म्हणजे तुम्ही स्वतःहून तिथे गेलेलाच नव्हता नाही, न्यायाधीशांच्या समोर. राईट. त्यांच्याकडे ती केस नव्हतीच, त्यांना ती अलोकेटेडच नव्हती, सिंगल बेंचकडे होती ती केस. पण त्यांनी स्वतःकडे घडलं 2018 मध्ये 18-19. तर म्हटलं आम्ही ऐकत नाही आणि 1 मिनिटामध्ये डिस्पोज केली आणि 1.5 महिना ऑर्डरच अपलोड झाली नाही. म्हणजे ऑर्डर व्हायची 30 पाने ऑर्डर. आता जर तिचं काही डिस्कशनच झालं नाही, माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचं पेटिशनच नाही, म्हणजे ना सीबीआयने रिप्लाय फाईल केला ना ते IRB वाल्यांनी काही फाईल केलं, काहीच नव्हतं, फक्त माझी पेटिशन होती. त्याच्यावर त्यांनी 30 पानी ऑर्डर बनवली आणि हे केलं. तर मी तर हे झालं की आता करणार काय, तर सुप्रीम कोर्टाचं दार ठोठवायला आला. आता सुप्रीम कोर्ट म्हणजे खरं सांगायचं तर गोरगरिबाचं कामच नाही. म्हणजे नॉर्मल मिडल क्लास माणूस तिकडं जाऊन शक्यच नाहीये. 15 लाख 20 लाख 30 लाख रुपये एका हिअरिंगचे चांगले वकील घेतात आणि बाकी क्लरिकल कॉस्ट ही एवढी हेवी असते. पण माझं नशीब, जसं म्हणतात ना, माझं नशीब चांगलं आहे की बाहेरचे जे संस्थापक आहेत सिद्धार्थ वरदराजन, त्यांना ही सगळी केस माहिती होती. त्यांनी मध्यस्थी करून दुष्यंत दवे सरांना सांगितलं की बाबा तुम्ही या मुलाला मदत करा. आणि मी तिकडे गेल्यानंतर त्यांनी मोठ्या मनाने प्रो बोनो माझी केस घ्यायचं ठरवलं आणि त्यांनी ती केस हातात घेतली. ती हातात घेतल्यानंतर करोना आला आणि परत ते लांबलं. 4-5 वर्ष ते तिथंच पडून राहिले आणि मी आशाच सोडली होती की आता काय व्हायचं. 4-5 वर्ष झाली, कुठलं कोर्ट आपलं ऐकणार, काय करणार. आणि तिथं त्यांनी एवढी मोठी फौज दिली होती आणि तिथं मला सीबीआय आलेलं नव्हतं, तिथे IRB झालं. सीबीआय कुठंच येत नव्हतं आजपर्यंत. हे IRB फायर फायटिंग करत होतो. का करताय, जर तुम्ही काही नाही, तुम्हाला क्लीन चिट मिळाली तर तुम्ही काय येताय. यातनंच मला सगळ्या गोष्टीचा बोध झाला की ही लोक एवढा खर्च का करतायत. एवढी मोठी टीम, रोधींसारखे मोठे वकील देणं, त्यांचा खर्च करणं, त्यांना काय सीबीआय काय स्वतःला डिपेंड करू शकत नाही का, यांनी जाण्याचं काय कारण आहे. तेव्हा मला लक्षात आलं की सीबीआयला माहिती आहे की जर खरे तथ्य समोर आले तर आपण काही टिकणार नाही. मला नशीब परत माझं कसं आहे की ओकसाहेब आहे, अभय ओकसाहेबांकडेच ही केस गेली आणि म्हणजे नशीबच म्हणेन मी, दुसरं काहीच नाही. आणि ज्या दिवशी गेली, मिसलेनियस डे म्हणतात त्याला, शुक्रवारचा दिवस म्हणजे भयानक असतो हाय सुप्रीम कोर्टामध्ये. म्हणजे फटाफट फेकतात, मेरिट नसेल तर फेकून. पण पहिल्या इन्स्टन्सला ओक साहेबांनी ओळखली केस, कारण की ते स्वतः हायकोर्टात असताना प्रिसाईड केली होती, त्यांच्यासमोर ती केस होती. आता ते सुप्रीम कोर्टात गेले. त्यांनी इमिडिएटली ते, त्यांना माहिती आहे सगळी फॅक्ट माहिती आहे, इमिडिएटली नोटीस केली सीबीआयला, सगळ्यांना नोटीस करून टाकली. ज्यासाठी मी 5 वर्ष लावून की नोटीस तरी होत्या, कारण की नोटीस नाही झाली तर मला तसंच बाहेर फेकलं असतं. नशीब आहे माझं, सतीश बरोबर आहे, त्यांच्यासमोर गेली, नोटीस केली आणि पुढच्या लगेच इमिडिएटली 15 दिवसानंतरच्या तारखेमध्ये साहेबांनी एक्सपर्ट, म्हणजे सीबीआयचा जो माणूस आलाच नाही, एक्सपर्ट होतं, युनियन ऑफ इंडियाचा माणूस म्हणजे वकील होता, पीपी होता, त्यांच्यासमोर ही केस त्यांनी हायकोर्टाची ऑर्डर सेटअसाईड केली आणि रिडेलिगेट केली परत हायकोर्टात की रिकन्सिडर करा. आणि त्यात ऑर्डरचं जर तुम्ही लँग्वेज कधी झालं, हे झालं आता 2022 आहे. ऑर्डरमध्ये त्यांनी सरळ लिहिलेलं आहे की मेरिटमुळे मी करत नाही, ज्या पद्धतीने हायकोर्टमध्ये ही केस हँडल झाली आणि जी कॉन्ट्रोवर्सी झाली, मी त्याबद्दल काही बोलणार नाही. मग पुन्हा तुम्हाला हायकोर्टात यावं लागलं. परत हायकोर्टामध्ये तिथे काय घडलं, तिथं परत अजून गंमतीच झाल्या. 2 बेंचेस पुढे मी गेलो, दोन्ही बेंचेसने रिक्वेस्ट केलं स्वतःला की आम्ही ऐकू शकत नाही. ज्या बेंचेसकडे त्या केसेस होत्या ते ऐकायला तयार नव्हते. मग आम्ही परत रजिस्ट्रीकडे गेलो की काय. मग चीफ जस्टिस ऑफ मुंबई हायकोर्टने एक स्पेशल बेंच गठीत केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही यांना हिअर करा. आणि आता ऑनरेबल जस्टिस GS कुलकर्णीच्या बेंचसमोर आपलं मॅटर चालू आहे मुंबई हायकोर्टात. आणि मुंबई हायकोर्टात जेव्हा हे मॅटर पहिल्यांदा लागले तेव्हा जस्टिस कुलकर्णींनी ऑर्डर केली की सीबीआयने आता याच्यामध्ये रिप्लाय फाईल करावा लागेल इमिडिएट. 14 वर्ष झाली तर आपण अनेकदा म्हणतो की रामाला 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला. इथे खटला सुरू व्हायला 14 वर्ष गेलेली आहे. खटला इन्व्हेस्टिगेशन संपलेलं नाही, खटला तर सुरू होऊन आणखी लांब आहे, अजून तपासच संपत नाहीये 14 वर्ष होऊन. आणि पण आता ह्यामध्ये एक फार मोठी गोष्ट अशी झालेली आहे की ह्या ज्या अफिडेव्हिट जे आता सीबीआयने फाईल केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी हे मान्य केले की हे जे ऑडिओ क्लिप आहे ती जेन्युइन आहे. ती ऑडिओ क्लिप आपण थोडीशी ऐकूयात. ही ऑडिओ क्लिप म्हणजे संदीप आणि त्यावेळेचे सीबीआयचे अधिकारी यांच्यामध्ये झालेलं मोबाईल संभाषण आहे, जे
संदीपनी त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं. अर्थात हे असं न सांगता एखाद्यासोबतचं संभाषण रेकॉर्ड करणं हे आपण म्हणतो की अनएथिकल आहे, चुकीचं आहे. मात्र संदीपनी ते केलं कारण काहीतरी पुरावा असावा जवळ, आणि या त्याच्या रेकॉर्डिंगमुळेच पुढं सीबीआय दबावाखाली आलं, पुन्हा तपास सुरू करावा लागला, काही जणांना अटक करावी लागली. मोठं संभाषण आहे. किती मिनिटांचं? 40-45 मिनिटांचं. थोडंसं आपण ऐकूया. त्या अधिकाऱ्यांचं नाव SP सिंग. अच्छा, SP सिंग. आणि थोडंसं ऐकूयात कारण खूप मोठं आहे. 40-45 मिनिटांचं आहे. अपर रंग्स में वो तो इन्फॉर्मेशन होती है. ये जो गवर्नमेंट के चक्कर में ये जो पैसे के राक्षस हैं, ये गवर्नमेंट से नहीं, ये मंत्रियों से पैसे लेते हैं. क्या समझते हो? गवर्नमेंट तो नहीं करते ये लोग. अपना क्या स्ट्रेटेजी होना चाहिए? मैं अभी भी कंफ्यूज हूँ. कल मेरा भाई से भी बात हुआ है, वो थोड़ा सा जिटरी था. बोला यार ये कुछ कहाँ पे जा रहा है ये, तू खुद को वापस क्यों रिस्क में डाल रहा है? मैं बोला रिस्क ही नहीं है, आदमी को आज भी मरना है, कल भी मरना ही है. अगर यही लेवल पे हो रहे हैं सब तो फिर हम भी खड़े होंगे ना, देखेंगे कहाँ तक क्या करेंगे. ज्यादा मार देंगे और क्या करेंगे. कोई किसी को मार नहीं सकता. आपका है सिन्हा सर के साथ ही हुआ था? दोनों सिन्हा है. स्पेशल डायरेक्टर भी सिन्हा है. हाँ, एक सिन्हा रणजीत सिन्हा. हाँ, इसी को लाया है विधायक बजट करने. तो आपने तभी फैक्ट्स नहीं बताया उनको कि 2 घंटा मेरे पर जो स्पेशल डायरेक्टर उन्होंने इतना चढ़ गया. हाँ, क्या है, कैसे बोल रहे हो, ये है जमीन का कौन ले गया है, तुम बढ़ाते जाना. हे संभाषण मोठं आहे. मथितार्थ याचा असा आहे की SP सिंग जे त्यावेळेचे तपास अधिकारी आहेत ते संदीपशी बोलताना सांगतायत की माझ्यावरती कसा वरून दबाव आहे आणि वरच्या लोकांवरती आणखी वरच्या लोकांचा कसा दबाव आहे आणि राक्षस आहेत असा उल्लेख पण ते करतायत. मोबाईलवरती बोलताना बऱ्यापैकी लूज टॉक ज्याला म्हणतो ना आपण, तसा हा प्रकार आहे. पण हे जे काही संभाषण आहे ते एक महत्वाचा दुवा ठरला. तो पुरावा नसेल पण याचा परिणाम झाला. बरोबर. आता आपण या मुलाखतीच्या शेवटाकडे येऊ. तुला म्हणजे आता खरं तर विचारणं माझं काम आहे की अजूनही तुला अपेक्षा आहे की न्याय मिळेल? हो, आता बऱ्याचदा काय असं माहिती का की प्रवास महत्वाचा असतो. तुम्ही कुठं पोहोचणार आहे ते तुमच्या नशिबाचा भाग आहे. या प्रवासामुळे जर हे समाजाला काही मिळालं आणि यात काही बदल झाले तर ती आता 14 वर्ष मी आयुष्यातली घातली. मी जेव्हा एक केस झाली तेव्हा मी 38 वर्षाचा होतो. आज मी 52 वर्षाचा आहे. अजून जितके वर्ष माझ्यामध्ये ताकद आहे, जितके वर्ष मला शक्य आहे करणं तो पण मी बऱ्याचदा गिव्हअप केलं होतं. मी खरं सांगतो की बऱ्याचदा मी ह्या 14 वर्षाच्या ह्याच्यामध्ये बऱ्याचदा असं झालं की मला वेळ आली की मला असं वाटतं तर गिव्हअप करू. पण त्यावेळेला सतीशचा काहीतरी एक म्हणतात ना रोल होता की तो परत काहीतरी त्यामध्ये पुनर्जीवन यायचं आणि मी परत लढायला सुरुवात करायचं. तुला आमिष दाखवण्यात आली असती मधल्या काळात? हे बघा, 2 गोष्टी आहेत. एक आहे की माझं कॅरेक्टर ह्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे ती चूक ते करणार नाही. त्यांना माहिती आहे की बाबा उगाच नवीन परत त्याच्या हातात खोलीत का द्यावं. पण एक मी तुम्हाला म्हणजे हे मी CBI डायरेक्टरला लिहून सांगितलेलं आहे की बऱ्याच वेळेला अप्रोच झाले पण मी तेव्हाही त्यांना सांगितलं की जर तुम्ही काही केलं नसेल तर तुम्हाला काही होणार नाही. मी एक साधा माणूस आहे. मी काही यंत्रणा फिरू शकत नाही तुमच्या विरुद्ध. मी माझ्या भावाची लढाई लढतोय. तुम्ही जर इनोसंट असाल तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही जर कोणाला प्रोटेक्ट करत असाल तुम्ही प्रोटेक्ट करू नका. तर सतीश शेट्टी यांनी त्यांच्या हयातीमध्ये जो लढा दिला त्यामुळं स्थानिक पातळीवरच्या मग महसूल यंत्रणा असेल किंवा इतर या एक्सपोज झाल्या, यांचा कारभार चव्हाट्यावरती आला. मात्र त्यांच्या हत्येनंतर 2010 मध्ये झालेल्या पुढच्या आपल्या देशाच्या सर्वोच्च म्हणवल्या जाणाऱ्या यंत्रणा एक्सपोज झाल्या. जे अगदी खालपासून वरपर्यंत ज्या म्हणतो ना त्या यंत्रणा कशा मॅनेज करता येऊ शकतात हे या प्रकरणामध्ये दिसून आलं. तरी देखील संदीप शेट्टी यांनी आशा सोडलेली नाही. आपल्या आयुष्याचं एकच ध्येय त्यांनी ठरवलेलं आहे
मी सुरुवातीला जसं म्हटलं त्यांनी लग्नही केलेलं नाही, वैयक्तिक कोणतेही बंध ठेवलेले नाहीत, फक्त एकाच अच्छा लग्न झालं आता एक वर्ष. एक वर्ष ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर पण एकच ध्येय त्यांनी ठेवलेलं आहे की आपल्या भावाला ज्यांनी मारलं त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचव आणि हे सगळं ते पुन्हा त्याच न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतायत. न्यायालयावरती विश्वास ठेवूनच ते प्रयत्न करतायत आणि या सगळ्या प्रवासामध्ये त्यांना दोन्ही प्रकारचे लोक भेटलेले आहेत आणि जे चांगले लोक भेटलेत त्यातूनच पुन्हा उर्मी घेऊन ते पुढं लढण्याचा प्रयत्न करतायत. प्रश्न आहे तो आपल्या सर्व समाजाचा. समाज म्हणून आपण अशा घटनांवरती कशा प्रकारे व्यक्त होतो, कशा प्रकारचा प्रतिसाद देतो, याच्यावरती सतीश शेट्टींसारखे लढणारे लोक आपल्या समाजात निर्माण होणार का नाही हे ठरत असतं. ते जर झालेच नाही तर मग गोष्टी आणखी खराब होतात किंवा बजबजपुरी ज्याला म्हणतो आपण ती माजायला वेळ लागत नाही. त्यामुळं संबंधित यंत्रणांनी जे काही करायचं होतं ते केलं किंवा नाही केलं. समाज म्हणून समाजाने काय केलं याचा विचार करण्याची गरज आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.